सुधीर भाऊ काय बोलाल आज अर्थसंकल्प अधिवेशन सुरू झालेलं आहे. अजितदादाबद्दल काय बोलाल सर? काय तुमची आठवणी काय सांगाल? अतिशय दुःखदायक घटना होती. 28 जानेवारीचा हा राजकीय एक प्रकारचा भूकंप होता की अजितदादा सारखा एखादा अहमदाबाद IIMच्या विद्यार्थ्यालाही मॅनेजमेंट शिकवावं असे गुण असणारे अजितदादा आम्हा सर्वांना सोडून गेले. त्यांचा वक्तशीरपणा, काटेकोरपणा, त्यांचं नियोजन, अर्थशास्त्रातला अभ्यास, उठात जे तेच उठात, कार्यकर्त्यांना जीव लावणारा आणि मातीचं सोनं करणारा हा परीस निघून गेला याचं दुःख आहे. आणि म्हणून आज आम्ही शोक प्रस्तावाला माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा शोक प्रस्ताव मांडला तेव्हा मी पाठिंबा दिला आणि त्यांच्यावर खंडशः काही गौरव ग्रंथ काढून येणारे जे कोणी पिढी असेल त्यांना अजितदादाचे जीवन एक दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करेल असं साधारणतः भाव आम्ही व्यक्त केलाय. आणि एक अलगच दुर्मिळ रसायन अजितदादा होते, दुर्मिळ रसायन. रोहित पवार वारंवार आरोप करतात, पत्रकार परिषद घेतात, त्यांना कुठेतरी ट्रोल केले जातं असं, त्याच्याबद्दल आपण काय बोलत? ते जे आरोप करतात त्यावर आपण समाधानी आहात का? काय सांगाल? आरोप करण्याच्या ऐवजी मला वाटतं की या संदर्भात त्यांच्याकडे असणारी माहिती त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये CID कडे माननीय मुख्यमंत्र्यांशी भेटून दिली पाहिजे. पत्रकार परिषदेतून तुम्ही माहिती देता याचा अर्थ काय की जखम डोक्याला आणि पट्टी पायाला? तुम्ही मुख्यमंत्र्यांशी भेटा ना, सुनेत्राताई आहे त्यांच्या नेतृत्वात भेटा. याबद्दल काही म्हणजे चौकशी करायला कोण तुम्हाला नाही म्हणताय, पण तुमचा भाव चौकशी करण्याचा आहे की नाही हे मात्र एकदा तुम्ही स्वतःच्या मनाला विचारून घेतलं. काल विरोधकांची पत्रकार परिषद झाली, त्याच्यामध्ये सर कोण राष्ट्रवादीचे कोण आले नाही, कोणीच कार्यकर्ता नव्हते. विलिनीकरण होणार आहे का? काय सांगाल विलिनीकरण आपण काय म्हणून राष्ट्रवादी? याची मला खरंच माहिती आहे, याची माहिती नाही त्यावर मी भाष्य करणे योग्य नाही. सर काँग्रेसने जो काय धुमाकूळ घातला या सबमिशन मध्ये त्याच्याबद्दल आपण काय बोलाल? काल राज्याचे उपमुख्य हे काय शिंदे सर त्यांनी चड्डी बनियान गँग सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल आपण काय बोलाल सर? हे खरं आहे की लाज वाटावी अशी घटना झाली. AI समिट या देशाच्या प्रगतीसाठी आहे. मैं रहू या ना रहू, भारतीय रहना चाहिए. आम्ही 2047चा भारत, त्याचा विकास, त्याची प्रगती, माझ्या देशामध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, शिक्षण, आरोग्य सर्व क्षेत्रामध्ये माझा देश पुढे जावा या भावनेने माननीय मोदीजी AI समिटमध्ये विचार करताय. शेवटच्या गरीब व्यक्तीच्या जीवनामध्ये काय क्रांतिकारी बदल होऊ शकतो, माझ्या शेतीमध्ये त्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी AI चा कसा उपयोग होऊ शकतो, शिक्षणामध्ये AI चा कसा उपयोग होऊ शकतो, उद्योग क्षेत्रामध्ये AI चा कसा उपयोग होऊ शकतो, हा विचार ठेवून ते समिट होतं. आता जनता तुमची निवडणुकीत कपडे काढते, आता तुम्ही स्वतःच कपडे काढायला लागले आणि मला वाटतं की हे काही योग्य नाही. भारताचं नाव कुठेतरी खराब झालं असतं हे असं याच्यामुळे. पण निश्चितपणे इतके जगातले लोक आलेत तर ते म्हणाले की काँग्रेस के राज में गरीबी थी, भूका हिंदुस्तान था, नंगा हिंदुस्तान था, हे येऊन तेच सांगण्याचा प्रयत्न करताय. काँग्रेसला तंत्रज्ञान नको का? काँग्रेसला जे काही तंत्रज्ञान चालू आहे, भविष्यातलं तंत्रज्ञान लागणार त्याला ते काँग्रेस त्याला विरोध करते. नाही, तंत्रज्ञान जेव्हा काँग्रेस सही मार्गावर होती तेव्हा तंत्रज्ञान काँग्रेसही त्याला प्रगतीच्या मार्गावर आडकाठी आणत नव्हते. ही काँग्रेस बदलली आहे. त्या काँग्रेसमध्ये आणि या काँग्रेसमध्ये खूप फरक आहे. ते काँग्रेसचा विचार गंगेसारखा पवित्र होता, यांचा विचार आता गटार गंगेसारखा अपवित्र झाला. नक्कीच हे होते राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलेलं आहे काँग्रेसचे जे पहिलेचे विचार आणि आत्ताचे विचार खूप फरक आहे. शिवाजी काळेसोबत तुम्ही धीरज टॉप न्यूज मराठी, मुंबई. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.